मला असं वाटतं की मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसी आरक्षण आंदोलन असेल, या दोनही लोकांना खेळवण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी अजिबात करू नये. कारण जर सत्ताधारी मनोज जरांगेंना जाऊन भेटतात आणि त्यांना सांगतात की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करणार आहोत, तेच सत्ताधारी ओबीसी आंदोलकांना जाऊन भेटतात आणि सांगतात की आम्ही तुमच्याही मागण्या पूर्ण करणार आहोत, तर एका म्याने दोन तलवारी कशा काय राहू शकतील. मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने जर खरंच सरकारची नियत असेल आणि त्यांना जातीचं आणि धर्माचं ध्रुवीकरण करायचं नसेल आणि खरंच आरक्षण वाचवण्याची आणि दोनही घटकांना न्याय देण्याची सरकार पक्षाची नियत असेल, तर मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक या दोनही आंदोलकांना समोरासमोर घेऊन सरकारने त्यांची एकत्रित बैठक, समन्वयाने बैठक घडवून आणून त्यावर काय तो सोपस्कार आणि मार्ग शोधला पाहिजे. ओके, थँक्यू.